बरं वाटतंय तुम्हाला? हो. आता मला बरं वाटून राहिलं. चल येते मी. हो ताई, कुठे चालले? आता खरंच बरं वाटून राहिलं. मला घाई आहे, मी निघते. हां. ताई तुम्ही ऐका माझं, बघा तुम्हाला नीट चालता येत नाहीये, तोल जातोय तुमचा आणि हाताला खरचटलंय. आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया. अगं आता बरं आहे. थोडंसंच तर लागलंय. मी तुमचं काही ऐकणार नाहीये, तुम्ही माझं ऐका. तुम्ही माझ्या घरी चला. नाही, नाही, नाही. मी जाते आता. प्रज्ञा आता नको ताई बोलू. हां. प्लीज माझ्या घरी चला. आणि तुम्ही कोणाला तरी शोधत होतात म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. असं मी तुम्हाला एकटं नाही जाऊ देऊ शकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या घरी चला. हे बघ, हे बघ. तू आता ड्युटीवरती आहे ना? तू आधी ड्युटी कर. हां. मी जाईन ना रिक्षाने. हां. पण अहो तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवणं ही सुद्धा माझी ड्युटीच आहे ना. तुम्ही ऐका माझं, तुम्ही माझ्या घरी चला. आणि तुम्हाला असं एकटं सोडलं ना तर आई घरात घेणार नाही मला. प्रज्ञा अगं जाऊ दे ना गं मला. तुम्ही इथेच थांबा, मी रिक्षा घेऊन येते. बाळा अगं मी जाईन ना. हां. मला हे घ्या, बघा बरं तुमचा मोबाईलही फुटला. तुम्ही हे नीट करा, मी आलेच रिक्षा घेऊन. प्रज्ञा अगं ईशाने माझ्या हातातनं सटकली पण मी तिला सोडायची नाही. एक ना एक दिवस तिला या राधिकाशी सामना करावाच लागेल. तिची गाठ माझ्याशी आहे. चला चला, मी रिक्षा घेऊन आली आहे. तुम्ही चला माझ्या घरी चला. आई प्लीज, आता मला काही ऐक ना माझं तू. ऐक फक्त. प्रज्ञा अगं खरंच मी बस बस. मी ऐक तू माझं. मी जाते ना घरी. हा अगं मी जाईन ना दवाखान्यामध्ये. आपण बोलूया. हॅलो. हॅलो हॅलो बच्चा, अगं कुठेस तू? मी इथे वाट बघत होतो. आपल्याला जायचं होतं ना एकत्र. तू गेलीस कुठे अचानक? एनिथिंग रॉंग? घरी I'm so scared. काय झालं? काय घाबरायला? तू तू आहेस कुठे आता? घरी आहे माझ्या. घरी? अगं तू घरी काय गेलीस? आपल्याला जायचं होतं ना. आणि तुला मी कॉल लावतोय तू उचलतही नाहीयेस. ऐकून तर घे ना माझं. मी आपल्या ऑफिसच्या प्रिमायसेस मध्ये उतरले तर तिकडे बायको आली होती तुझी. हा मग? हा मग काय? आणि तुझी ते बिंडोक बायको एकदम मारके बपेलो सारखी अंगावर धावत आली माहितीये माझ्या. जशी काय माझीच वाट बघत होती ती तिकडे. गॉड मी इतकी घाबरले माहितीये. तिने खूप पाठलाग केला माझा आणि मी धावत तिकडे आले आता. गॉड गॅरी आय एम सो स्केअर्ड. एक मिनिट, तुला घाबरायची काही गरज नाहीये. मुळात तिला घाबरायचं काही कारणच नाहीये. आणि तुला जर प्रॉब्लेम होता तर माझी वाट बघायची ना. मी एनिवे खाली येत होतो, नाही तर वर निघून यायचं. तिथून निघून काय गेलीस अचानक? हे बघ, त्या राधिकाला मी हाकलून दिलं असतं. ती तुझं काही वाकडं करू शकत नाही. ओके? God knows yaar, but there is something scary about her. She is very dangerous. तिने माझा हात कसा पिरगळला होता हे आठवतंय ना? आणि माझी पर्स पण तोडली माहितीये आज. गॉड यार, तुझी बायको येडी आहे यार. आता ते दे ना सगळं सोडून. आय एम सॉरी फॉर दॅट. पण आता तू येतेस की नाही मग? नाही 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 नाही, मी नाही येणार. ती जर का खालीच थांबली असेल तर? वॉचमनला सांग. घाबरतेस काय? चल निघ बरं पटकन, की मी एकटाच जाऊ. हे चिडू नको यार. ठीक आहे येते मी. पण मग मला शॉपिंगला पण न्यायचं. हो ते बघू आपण आल्यावर. तू निघ बरं आधी. चल लवकर ये. ओके. लव्ह यू. लव्ह यू बच्चा. बाय. बाय. राधिका पण ना. अजून कशी आली नाही ही? मला तर काहीच कळत नाही. सकाळपासून बाहेर गेली, अजून घरी आलेली नाही. आता यांनी काही विचारलं तर काय सांगू? ती पण ना आधी स्वतःच्या घरी भांडणं करून आमच्या घरी आली. आता हिच्यामुळे आमच्याकडे काही वाद व्हायला नकोत. फोन आहे. हॅलो. काऊन ग? एवढा वेळ काऊन लागला फोन उचलायला? अहो मी आत होते ना म्हणून. बोला ना. सगळं ठीक आहे ना? हो हो ठीक आहे ना सगळं. बाली कशी आहे? ती ठीकच आहे. सावरली ना आता?
आत्ताच यांना सांगितलं तर टेन्शन येईल आणि तिथलं सगळं काम सोडून हिच्यासाठी इथे येते. नको, असं नकोच करायला. हॅलो चित्रा, काय म्हणून राहिलो मी? हॅलो हॅलो, ऐकू येतं ना चित्रा? हॅलो हॅलो हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो, अहो तुमचा आवाजच येत नाहीये. हॅलो. काय झालं? हा हा, बोला बोला. बाली ठीक आहे ना? हो हो, ठीक आहे ना. कुठे आहे ती? दे तिला फोन. ती स्वयंपाक करतेय ती. हा. तिला काहून काम करायला लावतेस ग तू? हं? तू कर ना स्वयंपाक. ती आपल्या घरी पाहुणे आली आहे ना? अहो मीच करत होते. मी म्हंटल तिला अगं तू करू नकोस म्हणून, पण तुम्हाला माहितीये ना तिचा स्वभाव किती हट्टी आहे. कुणाचं ऐकतच नाही ती, म्हणून करतेय. मला माहिती आहे ग, फुकटचं खायला आवडत नाही माझ्या बालीला, म्हणून काम करते ती. तू घे काळजी, घे बालीची. हं? हो हो, घेईन. अहो म्हणून तर मुद्दाम तिला स्वयंपाक करू दिलाय, म्हणजे तेवढंच तिचं मन रमेल ना. हो बरोबर आहे. मी परवा येतोय, कदाचित तोवर सावरेल ती. हो हो. हो चल, ठेवतो. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हे असं खोटं बोलणं फार काळ चालणारं नाहीये. ही राधिका आली नाही ना तर खरंच प्रॉब्लेम होईल. पुन्हा एकदा फोन करून बघते तिला. ती पोट्टी हातात आली असती तर चांगली वटणीवरती आणली असती तिला. चांगली संधी गेली. तिच्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. आणि द्या बरं तुमचा हात. आलं घालून चहा ठेवलाय, मस्तपैकी पिऊन घ्या हळूहळू, म्हणजे डोकं ठणकायचं थांबेल. आणि आधी तुम्ही शांत व्हा बरं. शांत शांत कशी होऊ? जोवर मी माझ्या घरी जात नाही ना तोवर काही शांत होत नाही. काय झालंय ताई? तुम्ही मला नीट सांगणार आहात का? आणि तुम्ही रस्त्याने का धावत होतात? अगं ती शन्या. कोण शन्या? तीच ती यांची गुरुनाथ साहेबांची. आईने मला सांगितलंय सगळं, की तिच्यामुळेच तुम्ही आणि गुरुनाथ साहेब एकमेकांपासून दूर झालात. हो, तीच ती. तिच्यामुळेच माझ्या सुखी संसाराला दृष्ट लागली. तिच्यामुळेच माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारा माझा नवरा माझा नाही राहिला. म्हणून जीवाचा रान करून धावत होते मी तिच्या मागे. तिला विचारणार होती, बाई अशी काय चुकी झाली माझ्याकडून, म्हणून तू माझ्या संसारात आग लावून राहिली. माझ्या नवऱ्याने असं काय पाहिलं तुझ्या आत की जे माझ्यात नाही दिसतं त्याला कधीच, हे विचारणार होती. ताई प्लीज रडू नका तुम्ही. रडून कुठलाही प्रश्न सुटत नाही. आणि आई म्हणते ना की कधी कधी काळ हाच सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर असतो. आणि गुरुनाथ साहेबांना कळत नाहीये की ते आता काय करतायत, पण ते जेव्हा भानावर येतील ना तेव्हा त्यांना सगळ्यात आधी तुमचीच आठवण येईल. आणि त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीये असं तर नाहीये ना?